नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लातूर जिल्हा परिषदेचे 105 आरोग्यसेवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत. अंतिम यादी जाहीर करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप. नियुक्ती प्रक्रिया रखडली. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या नोकर भरती परीक्षेत उत्तीर्ण झालेले 105 आरोग्यसेवक अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या सेवकांच्या नियुक्तीवर आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतीच फेटाळून लावली आहे. त्यामुळे आरोग्यसेवकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. तरीही लातूर जिल्हा परिषदेकडून नियुक्तीपत्र वाटप करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून लातूर जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभारावर ते तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. ग्रामविकास विभागाद्वारे ऑगस्ट 2023 मध्ये 105 आरोग्यसेवकांची जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर जवळपास 10 महिन्यांनी अर्थात 13 जून 2024 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली व जुलै 2024 मध्ये परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. पुढे सप्टेंबर 2024 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे दस्तावेज पडताळणी करण्यात आले. परंतु याच दरम्यान काही परीक्षार्थी उमेदवारांनी ग्रामविकास विभागाच्या 15 ऑक्टोबर 2024 च्या परिपत्रकावर आक्षेप घेत औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. त्यामुळे भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती मिळाली. पुढे 7 मार्च 2025 रोजी आव्हान देणारी याचिका खंडपीठाने धुडकावून लावली व ग्रामविकास विभागाच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. अशातच 105 आरोग्यसेवकांना तात्काळ नियुक्ती देण्याची कार्यवाही करावी असे पत्र ग्रामविकास विभागाने 12 मार्च 2025 रोजी काढले. तरी देखील लातूर जिल्हा परिषदेकडून अजूनही अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली नाही. याच दरम्यान नागपूर, यवतमाळ, वाशिम, अमरावती, रायगड व इतर काही जिल्हा परिषदांनी निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली व प्रत्यक्षात नियुक्त्यासुद्धा सुरू केल्या. परंतु लातूर जिल्हा परिषद असे पाऊल उचलत नाही आहे. त्यातच नियुक्ती प्रक्रियेत जाणीवपूर्वक खोडा घालत आहे. तसेच अंतिम निवड यादी जाहीर करण्यास विलंब करीत आहे. त्यामुळे 105 आरोग्यसेवकांना प्रचंड मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे.